नमस्कार. शेतकऱ्यांसाठी दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत. पहिली बातमी येते कुसेगावमधून. शेततळ्यातील पाण्यावर जगवली 20 एकर शेती. कुसेगाव येथील शेतकऱ्याचा प्रयत्न यशस्वी. टंचाईच्या काळात पाण्याचा योग्य वापर. पुढील बातमी येते मालेगावमधून. ऑफलाईन शिधापत्रिका असणार आता शेवटचा पुरावा. 1 मे पासून मिळणार ई शिधापत्रिका. 27 वर्षांनंतर छपाई बंदचा घेतला निर्णय. 5.5 लाख लोकांना मिळणार लाभ. सभेत शेतकऱ्याच्या प्रश्नाला अडवलं. चंद्रकांत पाटील म्हणाले, काकांना बोलू द्या. टेंभुर्णीतील प्रकार. भाषणे आटोपती घेत सभा संपवली. सभेनंतर शेतकऱ्याभोवती गराडा. गव्हाचे दर तेजीत. बाजारात चांगल्या प्रतीच्या मालाला 3200 रुपयांचा भाव. सोयाबीनचे दर घसरलेलेच. चिखली बाजार समितीतील चित्र. दौंडला भुसार मालाचे भाव तेजीत तर भाजीपाल्यांची आवक स्थिर. गव्हाच्या आवकेत वाढ. भेंडी, दोडका, कारली मिरची स्थिरावली. आवक घटली. तूर उच्चांकी भावाकडे. तुरीला मिळाला सर्वसाधारण 11,800 रुपयांचा दर. आणखीन दर वाढण्याची शक्यता. भाव कमी झाल्याने शेवगा उत्पादक संकटात. किलोला केवळ 10 रुपयांचा भाव. उन्हाळ्यात मागणी कमी. अनेक बाजारपेठांमध्ये होतोय शेवगा निर्यात. गुरे चोरणाऱ्या टोळीमुळे पशुपालक धास्तावले. जळकोट तालुक्यातील चित्र. बंदोबस्ताची केली जाते मागणी. पुढील बातमी येते नाशिकमधून. कृषी उत्पन्न बाजार समित्या बंदच. खासगी केंद्रांवर झाली शेतकऱ्यांची गर्दी. बैठकीत तोडगा नाहीच. बाजार समित्यांच्या प्रश्नांवरून वातावरण तापले. पुढील बातमी येते सिन्नरमधून. शेतकऱ्यांना वेटीस न धरता लिलाव त्वरित सुरू करा. सिन्नर बाजार समितीत झालेल्या बैठकीत व्यापाऱ्यांसोबत चर्चा. पुढील बातमी येते अहमदनगरमधून. 5,000वर अंगणवाडी सेविकांना मिळाला स्मार्ट मोबाईल. कामात येते गती. रेकॉर्ड ठेवणे सोपे. ॲपद्वारेच अहवाल शासनाला पाठवणार. पुढील बातमी येते वाशिममधून. आवक वाढताच हळद 3,000नी घसरली. उत्पादकांची निराशा झाली. रिसोडमध्ये मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पडले भाव. आवक वाढताच दर घसरले. पुढील बातमी येते वाशिममधून. गारपिटीमुळे पिके गारज. बळीराजा पुन्हा संकटात. नुकसान भरपाईचा प्राथमिक अंदाज अजून प्राप्त नाही. तर बिजवाई कांदा झोपला. हळद भिजली. नुकसान भरपाईसाठी शेतकरी आक्रमक.